ते पाठं 4ला गेलेत नाही तिथून. मग तुम्ही 8ला का आले होते? याचा अर्थ आहे तुम्ही निवेदित आले होते. तुम्हाला वरून छगन भुजबळनं सांगितलं होतं गाड्या घेऊन जा, फोडा. मी बरोबर ते लोक गुतवतो. मी पुन्हा एकदा सांगतो फडणवीस साहेबांना, माझ्या गोरगरीब मराठ्यांना त्रास देऊ नका, त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नका. त्याचं ऐकून आमचा संयम ढळू देऊ नका. मातोरीतले दगडफेक कोणी केली आणि कोणी घडून आणली? का शक्यता असू नये? का असू नये? जर आमचं शांततेतलं आंदोलन आंतरवाली सुरू आहे, हेलगार सभा अंबडमधून सुरू झाली, काही गरज नव्हती. म्हणजे हटकून केल्यासारखं आपण नाही म्हणत का? एखादा जर म्हणला माझं पेरलेलं पीक हे त्याच्यातून जाऊ नको, तुम्ही जनार घेऊन मुद्दाम जाणार, म्हणजे याला हटकून म्हणते, तुम्हाला भांडणं घालायचे. तरी आम्ही काय बोललो नाही. तुम्ही का शक्यता असू नये तेव्हा का करत नाही? आता उपोषण तिथंच बसवलं. सगळे राज्यातले सगळ्या पक्षातले ओबीसी नेते तिथं एकत्र गेले. त्याने करू नये या मताचे आम्ही नाहीत. पण तुम्ही तसं का? महाराष्ट्रात गावच नाहीत का? का धनगर बांधवाचं आमचं काही झालंय का? काहीच नाही. का तुम्ही अंगावर घालताय विनाकारण? छगन भुजबळला काय अंगावर घालायचे आमच्या? काय करा? आम्ही अंगावर येत नाही, धनगर बांधव येत नाही आणि मराठा ही एकमेकाच्या अंगावरती. त्याचं स्वप्न आम्ही पूर्ण होऊ देणार नाही. परंतु ही डाव आहे त्याचा, त्यांनीच सांगितलंय. त्यामुळं तिथं त्यांनीच त्यांच्या गाड्या फोडल्या, त्यांनीच कुटाने करून घेतले. ही 100% शक्यता आहे आणि आमची गोरगरीब गुतवली. इथून पुढं आमच्या मराठ्यावर त्रास होऊ नये, अन्याय होऊ नये ही फडणवीस साहेबांनी काळजी घ्यावी. आमचा संयम समाजाचा राज्यातला ढळू देऊ नका. दादा, छगन भुजबळांनी नाशिकमधून आंदोलनाची सुरुवात करावं असं म्हणायचं आहे तुम्हाला? कुठं नाही करावं, त्यांना विरोधक मानलंच नाही. त्यांचा प्रश्नाला मी उत्तर दिलं नाही, इथून मागही बी नाही. आत्ताच म्हणून नाही, 10 महिन्यात किती वेळेस प्रश्न विचारलेत ना. 10 महिन्यात मी धनगर बांधवांच्या ओबीसी नेत्याला कोणालाच विरोधक मानला नाही. हे सगळ्या गोरगरीब ओबीसीचं गोरगरीब मराठ्यांचं वाटोळं करायचं केंद्र फक्त ते छगन भुजबळ.